नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलचा 6 जून 2025ला शिफ्ट 3मध्ये झालेला पेपर आज आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न, काजी सिंग आणि भीमा नाईक या भिल्ल नेत्यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल विद्रोह कोणत्या वर्षी सुरू झाला? उत्तर 1818. ग्लोबल डेब्ट रिपोर्ट 2025 नुसार 2024मध्ये OECD देशांमधील देशांतर्गत सार्वभौम रोख्यांच्या मध्यवर्ती बँकेच्या होल्डिंगचा वाटा किती होता? उत्तर 19%. खालीलपैकी कोणते संकेतक लोकसंख्येतील व्यक्तींमधील उत्पन्नाच्या वितरणात असमानता दर्शवतात? उत्तर लॉरेन्झ वक्र. CH3COOH ची विद्राव्यता CH3COO च्या उपस्थितीत कमी होते, कारण? उत्तर सामान्य आयन प्रभाव. MS एक्सेल वर्कबुक सेव्ह करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो? उत्तर Ctrl+S. उत्तरेकडील मैदानाचा कोणता प्रदेश जुन्या जलोदरापासून बनलेला आहे? उत्तर भांगर. अभिधम्म पिटक खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा सखोल शोध घेतो? उत्तर नैतिकता, मानसिक घटना आणि मनोवैज्ञानिक अंतर्दृष्टी. मौर्योत्तर साम्राज्याच्या काळात एक अंतर्गत व्यापार मार्ग उत्तरपथा याला जोडले? उत्तर वायव्य प्रदेशासह भारताचा उत्तर आणि पूर्व भाग. ड्रोन इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह 2025मध्ये चर्चा झालेल्या मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोनचे नाव काय आहे? उत्तर तापस. भारतातील केंद्रशासित प्रदेशांमध्ये महानगरपालिका कशा स्थापन केल्या जातात? उत्तर संसदेच्या कायद्याद्वारे. हिवाळ्यात वेस्टर्ली जेट स्ट्रीम्सचे महत्त्व काय आहे? उत्तर भारतात पाश्चात्य विज्ञानाचे मार्गदर्शन करा. अमिनो ॲसिडमधील कोणते कार्यात्मक गट पेप्टाइड बंध तयार करण्यात थेट सहभागी आहेत? उत्तर कार्बोक्सिल आणि एमिनो गट. लोक अदालतीची कार्यवाही डॅश डॅश आहे? उत्तर सामंजस्य. एका कुख्यात वारसदाराचे चरित्र लिहिण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या 2 प्रतिस्पर्धी लेखकांबद्दल एमिली हेनरीच्या कादंबरीचे शीर्षक काय आहे? उत्तर ग्रेट बिग ब्युटिफुल लाईफ. झारखंडच्या अधिकाऱ्यांनी जयगीर डॅश डॅशच्या आत असलेले पहिले गाव संपूर्णपणे त्याच्या मूळ क्षेत्राबाहेर यशस्वीरित्या स्थलांतरित केले आहे? उत्तर पलामू व्याघ्र प्रकल्प. कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये इंग्रजांनी त्यांचे लष्कर व जमिनीचे हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुलिगारांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले? उत्तर मद्रास प्रेसिडेन्सी. भारतातील कोन्याक जमात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? उत्तर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. सप्टेंबर 2024मध्ये युनिफॉर्म कोड ऑफ फार्मास्युटिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस 2024ने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे वाढवली आहेत? उत्तर वैद्यकीय उपकरण उत्पादक. ब्रिटिशांनी 1905मध्ये सुरुवातीला अंमलात आणलेली बंगालची फाळणी कोणत्या वर्षी अधिकृतपणे रद्द करण्यात आली? उत्तर 1911. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रिट जारी करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली सर्वोच्च न्यायालयाकडे आहे? उत्तर कलम 32. फेब्रुवारी 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव 2 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर शक्तिकांत दास.
MS PowerPointमधील स्लाईडमध्ये मजकूर कसा जोडायचा? उत्तर: मजकूर प्लेस होल्डरमध्ये क्लिक करा आणि टाईप करणे सुरू करा. कोणता कीबोर्ड शॉर्टकट विंडोज OS मधील रिसायकल बिनमध्ये फाईल न पाठवता ती कायमची हटवतो? उत्तर: Shift+Delete. ऊर्जेचे SI एकक काय आहे? उत्तर: जूल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारतातील कर्मचाऱ्यांची एकूण पूर्णवेळ संख्या किती आहे? उत्तर: अध्यक्ष आणि 5 सदस्य. खालीलपैकी कोणती कादंबरी कुर्रातुलन हैदर यांनी 1959 मध्ये लिहिली होती आणि ती भारताच्या फाळणीच्या खोल अंतर्दृष्टीसाठी ओळखली जाते? उत्तर: आग का दर्या. भारतातील सिंचनासाठी खालीलपैकी कोणते योगदान सर्वात जास्त आहे? उत्तर: कूपनलिका आणि कालवे. खालीलपैकी कोणी पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक लिहिले? उत्तर: डॉक्टर R. बालसुब्रमण्यम. एक खोर अश्वत्थामा या पुस्तकासाठी डोगरी साहित्यासाठी 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर: चमन अरोरा. एप्रिल 2025 मध्ये खालीलपैकी कोणता फुटबॉलपटू क्लब आणि देशासह 900 व्यावसायिक कारकिर्दीतील उद्दिष्टे गाठणारा पहिला ठरला? उत्तर: क्रिस्टियानो रोनाल्डो. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात किती तरतूद होती? उत्तर: 1,59,964 कोटी. मार्च 2025 मध्ये भारतीय संसदेने इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 मंजूर केले. या कायद्याद्वारे खालीलपैकी कोणता कायदा विशेषतः रद्द करण्यात आला? उत्तर: विदेशी कायदा 1946. प्रतिहारांचा प्रसिद्ध शासक मिहिरा भोज याने कोणती पदवी धारण केली? उत्तर: आदिवराह. आधुनिक CPU-मध्ये एकाच वेळी अनेक सूचना कार्यान्वित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? उत्तर: पाईपलाईनिंग. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने नागरिकांना भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहण्याची आणि स्थायिक होण्याची परवानगी दिली आहे? उत्तर: कलम 19. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या मैदानाचे वर्णन खाली कोणत्या प्रकारचे किनारे म्हणून केले जाते? उत्तर: आपत्कालीन किनारा. लेबर ब्युरोने आयोजित केलेल्या 6व्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणात नोंदवल्यानुसार भारतातील पुरुषांसाठी श्रमशक्तीचा सहभाग दर किती होता? उत्तर: 76.4%. लेबर ब्युरोने केलेल्या 6व्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणानुसार भारतातील कामगार दलात कोणत्या वयोगटाचा सर्वाधिक सहभाग होता? उत्तर: 25 ते 29. खालीलपैकी कोणते घटक जेव्हा खराबपणे अंमलात आणले जातात तेव्हा चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या MS PowerPoint सादरीकरणाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता असते? उत्तर: स्लाइड मास्टर्स आणि टेम्पलेट्सचा विसंगत वापर. एप्रिल 2025 मध्ये नीती आयोगाने ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर: जागतिक ऑटोमोटिव्ह व्हॅल्यू चेनमध्ये भारताची भूमिका वाढवण्यासाठी धोरणे प्रस्तावित करणे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जे कोणी तुमचे मित्र मैत्रिणी RRB NTPC
आणि ग्रुप डीची तयारी करत असतील त्या सर्वांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.